बानू बघितलं ना व तुला बघाया किती बायका आल्या आहेत ते यासनी तुझी वट्टी भरायची आहे। भरावटी आज जेजुरी गडावर श्री खंडेराय आणि बानू यांच्या विवाहामुळे कित्येक वर्षांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे। ह्या क्षणी श्री खंडेराय आणि म्हाळसा यांच्या विवाहानंतर राजवाड्यात झालेला जागरण गोंधळाचा कार्यक्रम मला आठवला। सर्वजण अतिशय आनंदी होते तेव्हा, परंतु आता मात्र देवी, तुम्ही अशा बोलता बोलता अचानक शांत का झालात? गेले अनेक दिवस एक गोष्ट मला अस्वस्थ करते आहे आणि ती म्हणजे म्हाळसाने माझ्याशी धरलेला अबोला। बानूच्या गृहप्रवेशाच्या वेळी मी बानूला भेटायला गेले ही गोष्ट म्हाळसा देवींना आवडलेली नाही आणि तेव्हापासून त्यांनी माझ्याशी अबोला धरला आहे। जरी म्हाळसा देवीने तुमच्याशी अबोला धरला असला तरी ते अयोग्य आहे। तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही? मी त्यांच्याशी ह्यावर बोलणारच आहे। मला देखील माझी बाजू त्यांना सांगायची आहे, कारण मी काही अयोग्य केलेलं नाही। आजच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर तुम्ही म्हाळसा देवींशी बोलावं असे मला वाटते। म्हाळसा, अशी एकटी का बसली आहेस? इथे असं एकट्याने बसण्यापेक्षा कक्षातून बाहेर का नाही पडत तू? आणि काय करू बाहेर पडून? म्हाळसा, आज बानूच्या वाड्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, हे तर तुला ठाऊक असेलच। हो, ठाऊक आहे मला। आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे म्हणूनच केवळ मी यांना जाण्याची अनुमती दिली, नाहीतर मी यांना जाऊ दिले नसते। लतिका, तू बघितलायस बानूचा वाडा? नाही, पण ऐकलं मात्र खूप आहे। काय ऐकलंयस तू? आज गडावर सर्वजण म्हणत होते जागरणाचा कार्यक्रम म्हणून बानूचा वाडा सुंदररित्या सजवला आहे म्हणे। सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली आहे, फुलांच्या माळा लावल्या आहेत आणि ज्या जागेवर जागरण होणार आहे त्या जागेवर सुगंधी पाण्याचा शिडकाव केला आहे। बायका आणि बरीच मंडळी जमा झाली आहेत। सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे। लतिका, एक काम कर। काय म्हाळसा? जागरणाचा कार्यक्रम करणाऱ्या लोकांना सांग की मी त्यांना भेटायला बोलावलं आहे। मला त्यांच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे। हो,
म्हाळसा, तू सांगितलं होतं तसं मी त्यांना घेऊन आले आहे. तुम्हीच आज बानूच्या वाड्यावर जागरणाचा कार्यक्रम करणार आहात तर? होय देवी, देवा मोर जागरण करायचंय आम्हासने. जागरणाला एखादी कथा सांगायची अशी रीत आहे ना? होय देवी. आजही तुम्ही तुमच्या कार्यक्रमात तेच कराल, पण मी म्हणेन तसं. म्हणजे आम्हासने नाही समजलं. म्हणजे आज जागरणाच्या कार्यक्रमात तुम्हाला मी जी कथा सांगेन ती सांगायची आहे. म्हाळसा, कंची कथा? मी सांगेन ती. चालेल, तुम्ही म्हणाल तसं. ऐका मग. कळलं तुम्हाला? होय जी. शिवारी करावे, गणपूजन आधी करावे, त्या गणाचे नमन आहे का ना. म्हणून या ठिकाणी आपल्याला गजानन गणपतीला आमंत्रित करायचं आहे. मग गजानन गणपती या ठिकाणी येतात कसे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मेघवर्णित घनश्यामा, मेघवर्णित घनश्यामा कृष्णा रामा रामा रामा. मेघवर्णित घनश्यामा ओ कृष्णा रामा रामा.
तो खंडोबा आता अशा अडचणीत सापडला आहे की त्याला काय करावं हे सुचत नसणार. मला जेजुरीवर हल्ला करायची संधी आयती चालून आलेली आहे. म्हाळसा आणि बानू यांच्या संघर्षात त्या खंडोबाला नामोहरम करायची ही संधी मी हातची सोडणार नाही. असे केलेस तर तुझ्याहून मूर्ख कोणीच नसेल हे ध्यानात ठेव कुंभक. आचार्य, तुम्ही हो, कारण मला तुझ्या कपटी स्वभावाची पूर्ण कल्पना आहे कुंभक. आणि म्हणूनच तू कपटाने काही करायला जाशील आणि हकनाक मारला जाशील. यासाठीच तुला सावध करायला आलो आहे कुंभक. मला मृत्यूचे भय दाखवून काही साध्य होणार नाही. आचार्य, तुम्ही दैत्यांचे गुरु आहात आणि त्या दैत्यांना जर आता विजय मिळणार असेल तर तुम्हाला त्याचा आनंद का नाही? तुला केवळ तुझा प्रतिशोध घ्यायचा आहे, दैत्यांचा विजय नाही. माझ्या प्रतिशोधाने दैत्यांना विजयच मिळणार आहे. तो खंडोबा असा असहाय्य असताना मला आक्रमण करावं लागणार आहे. कुंभक श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव आहे. श्री म्हाळसा देवी प्रत्यक्ष आदिशक्ती रूप आहे. श्री खंडेरायांचा बानूशी झालेला विवाह म्हणजे मोठी शिवलीला आहे. आणि त्यात श्री मार्तंड भैरवांना जर त्रास देण्याचा तो विचार जरी केलास तरी त्यांच्या क्रोधाला तुला सामोरं जावं लागेल कुंभक. आपण हे जागरण मांडलं आहे. जागरणामध्ये म्हणले खंडोबाची कथा आपण थोडक्यात सांगणार आहेत. हे भक्त मंडळीनं आणि श्रवण करावे. तर म्हणले खंडोबा म्हणजे अखंड आहे. हा खंडोबा म्हणले कधी संपत नाही. आपण म्हणतो कुळस्वामी खंडोबा, कुळाचा उद्धार करणारा जो खंडोबा आहे त्याच्या नावाचा आपण बोलबाला केला पाहिजे. ही म्हाळसा कशी आहे म्हणले, टिमशेट वाण्याच्या घरी म्हाळसाबाईचा जन्म झाला. झाल्यानंतर त्या ठिकाणी लहानाची मोठी झाली. त्या ठिकाणी म्हणले खंडोबाचं आणि म्हाळसाबाईचं लग्न झालं. म्हाळसाबाई कसे म्हणले, म्हाळसा म्हणे देवा करावा मान मान कसं आवडलं बरं? म्हाळसाबाई स्वरूपाने आहे कशी? कशी? सुंदर मुख साजरे कुंडले मनोहार्य गोमटी, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी. म्हाळसाबाई ही सुंदर असल्यामुळे तिला, म्हाळसाबाईचा पती असल्यामुळे देवाला म्हाळसा कांता असं म्हटलेलं आहे. बावन घरचं सोनं धरा तोलून तोलून तुमच्यासाठी मी एवढं पाची पकवानाचं जेवण केलं आहे का नाही? शेवयाचा भात केलाय देवा. जेवा आता तुम्ही जेवण करायला बसा. म्हाळसाबाईचा जीव पुढे अखंड
खंडावरती आहे का नाही महासभा देवाची विनंती करते कशी मेटया मोठया आणि सेवया सेवया माझ्या महालात बसून देवा खंडेरा नारायण नारायण. आज जेजुरीत येण्याचा चांगलाच मुहूर्त काढलात तुम्ही मुनिवर. नारायण नारायण. तुमच्या शिष्येच्या लग्नानंतरचा जागरण गोंधळ सुरू असताना तुम्ही इथे कसे काय? तो आनंद सोहळा सोडून तुम्ही मला भेटायला का आलात? देवी, तुम्हाला एक महत्वाची वार्ता द्यायची आहे म्हणून आलो. जगात कुठे काय चाललं आहे यात मला रस नाही मुनिवर. मी समजू शकतो. माझ्या संसारात हा गोंधळ चालू असताना जगात काय चाललं आहे याच्याकडे माझं लक्ष कसं लागेल मुनिवर? अशा प्रसंगी तुमचे माता पिता जर तुमच्या बरोबर असते तर तुमचे दुःख कमी झाले असते. हो, मलाही असं वाटतं की नेवासेला आई वडिलांकडे जावं. त्याची आवश्यकता नाही, कारण ते जेजुरीच्या दिशेने येत आहेत. खरंच? होय देवी, हीच वार्ता देण्यासाठी मी आलो होतो. माझ्या आई वडिलांना कोणतेही दुःख पाहावे लागू नये अशी माझी इच्छा होती, पण त्यांच्या वाट्याला त्यांच्या मुलीच्या संसाराचे दुःख आलेच. सगळी रात्र सरत आली तरी कोणालाही माझी चिंता आहे का ते पहा. त्यांच्या जागरणाबरोबर माझे देखील गडावर जागरण झाले मुनिवर. सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर हा सोहळाही संपेल देवी? नाही मुनिवर, जागरण संपलं तरी खरा गोंधळ आता सुरू होणार आहे.